महाराष्ट्र 24 तास चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन. MDH शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज का केला? राहुल गांधींचा सरकारला सवाल. पंतप्रधानांनी माफी मागावी तर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा द्यावा, राहुल गांधींची मागणी. कारवाई न करण्याचं आश्वासन दिलं तर आंदोलक विद्यार्थी उपोषण संपवतील. नड्डा आणि जितेंद्र सिंहांना सोनम वांगचुक यांचं पत्र. तर शांततापूर्ण निदर्शनं हाताळताना संयम बाळगण्याचंही आवाहन. शरद पवार यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट. दिल्लीमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा. सुप्रिया सुळे ही बैठकीला उपस्थित. सरकारनं पहिल्याच दिवशी चर्चा केली असती तर तोडगा निघाला असता. सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात हवा गेली आहे. ठाकरेंचा मोदी सरकारवर निशाणा. प्रधानांचा राजीनामा का घेत नाहीत? तरुणांचं भविष्य महत्वाचं नाही का? उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल. वन नेशन वन इमोशन म्हणत आदित्य ठाकरेंकडून आंदोलनाची हाक. विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ 24 जुलैला शिवाजी पार्कवर तिरंगा आंदोलन. सलग तिसऱ्या दिवशी संसदेत विरोधक आक्रमक. आधी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या, मग चर्चा करा. इंडिया आघाडीच्या नेत्यांची भूमिका. 20 जुलैची गर्दी ट्रेलर होता. सरकारनं ऐकलं नाही तर मोठा निर्णय घेणार. अभिजित दिपकेंचा सरकारला इशारा. तरुणांवर लाठीचार्ज प्रकरणी तातडीनं सुनावणी. सुप्रीम कोर्टाचा नकार. व्हिडिओ पाहण्यात रस नाही, आमचा वेळ वाया घालू नका, कोर्टाचं विधान. कर्जमाफीची पहिली यादी जाहीर. यादीमध्ये 553 शेतकऱ्यांची नावं. 2,99,00,000 रुपयांची कर्जमाफी. बाबासाहेब पाटलांची माहिती. नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूया एका ब्रेकिंग बातमीनं. शांततेमध्ये आंदोलन करणाऱ्यांवर लाठीचार्ज का केला असा सवाल राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला केलेला आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी ही राहुल गांधींनी केली आहे. तर पंतप्रधानांनी माफी मागावी अशी मागणी राहुल गांधी यांच्याकडून करण्यात आली आहे. विद्यार्थी दहशतवादी नाहीत, विद्यार्थी देशाचं भविष्य असल्याचे राहुल गांधी म्हणालेत. लाठीचार्ज करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सुद्धा राहुल गांधींकडून करण्यात आलेली आहे. राहुल गांधींच्या 3 मागण्या कुठल्या? पहिली मागणी, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागावी. लाठीचार्ज करणाऱ्यांवर कारवाई करावी. अशा प्रमुख 3 मागण्या राहुल गांधी यांच्याकडून करण्यात आलेल्या आहेत. सबसे पहला कमिटमेंट जो सिंबल है इस चीज का, धर्मेंद्र प्रधान मिनिस्टर, सबसे पहले आप सिंबल को हटाइए. बड़ी बात नहीं है. सुइसाइड हुए बच्चों के 152 पेपर लीक्स हुए. स्टूडेंट्स की पहली मांग यह है, इनको हटाइए. पूरी सोशल मीडिया पे मतलब हजारों स्टूडेंट्स पे लाठी चल रही है, राइफल्स पॉइंट हो रही हैं, टांगे तोड़ी जा रही हैं, पेलेट गन से मारा जा रहा है. यह आतंकवादी नहीं है, यह हमारा फ्यूचर है. यह हमारे दुश्मन नहीं है, ये हमारे लोग हैं, हमारा फ्यूचर है. तो इन लोगों पर जिन्होंने वायलेंस किया है, हिंसा की है, इन पर एक्शन होना चाहिए. स्टूडेंट से अपोलोजाइज करना चाहिए रिस्पेक्टफुली.
कि गलती हो गई, जो हुआ वो नहीं होना चाहिए था, आप लोगों को चोट लगी है, हम अपनी गलती मांगते हैं, कोई बड़ी बात नहीं है। तो ये 3 डिमांड्स हैं। वी आर 100% सपोर्टिंग एव्हरी सिंगल स्टुडंट। दिल्लीतील आंदोलनामध्ये 9-10 वर्षांच्या लहान मुलींवर आणि महिलांवर झालेल्या पोलिसांच्या बळाच्या वापरावर उद्धव ठाकरे आक्रमक झालेत। एका तरुण मुलगीचे कपडे फाडले गेले। ही कोणती हिंदू संस्कृती आहे? ही संस्कृती हिंदू असूच शकत नाही। ही निव्वळ रावण संस्कृती आहे अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे। तर आंदोलक मुलं ही देशाचं भविष्य वाचवण्यासाठी राजीनामा मागत असतील तर त्यात चुकीचं काय असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला। हे मला त्यांचं गणितच कळत नाही की पाकिस्तान बरोबर चर्चेचे दरवाजे उघडे ठेवा, पण जे तुमच्या दारात आलेले आहेत, तुमच्याकडनं काही अपेक्षा घेऊन आलेले बाळगून आलेले आहेत, त्यांच्यावर तुम्ही लाठ्या चालवता। त्या मुलींवरती, अगदी मुलींवरती आणि महिलांवरती ज्या असभ्यपणाने अत्याचार केले गेलेला आहे, काल तर एक ती मुलगीच तिचे कपडे फाडले गेले। ही कोणती हिंदू संस्कृती आहे? ही हिंदू संस्कृती बसत नाही, ही रावण संस्कृती झाली। पहिल्या दिवसापासून या सर्वांच्या मागे समर्थन देण्यासाठी आहे आणि उगाच काय मी करतोय काय हे सांगण्याची मला काही हौस नाहीये, परंतु तरुण हे आपल्या देशाचं भविष्य आहे। भाग्यविधाते ज्याला म्हणतो आपण, त्या भाग्यविधात्यांचं भाग्यच जर का तुम्ही चिरडून टाकणार असाल तर ती लोक का ऐकणार नाहीत। आणि ज्या वेळेला अशा तरुणांची तुम्ही झुरळ म्हणून निर्वत्सना करता तेव्हा तर मला असं वाटतं हे सहनशीलतेच्या पलीकडे। आणि या मुलांना कोणीतरी एक आधार देण्याची गरज आहे। आज त्यांना जर आपण आधार दिला तर हे देशाचे भावी आधारस्तंभ देश वाचवू शकतील, पण आजच जर का ह्या आधारस्तंभाला तुम्ही तोडून मोडून टाकून हुकुमशाही लादणार असाल तर ही मुलं गप्प नाही बसणार। दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाच्या माध्यमातून इंडिया आघाडी दहशतवाद्यांसारखं वातावरण निर्माण करू पाहते असा गंभीर आरोप सदाभाऊ खोतांनी केला होता। त्यांच्या या आरोपाला उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलंय। एक वेळ शेतकऱ्यांच्या मालाला किंमत द्या, मात्र अशा नेत्यांच्या मालाला आणि वक्तव्यांना किंमत देऊ नका असा म्हणत उद्धव ठाकरेंनी सदाभाऊ खोत यांचा समाचार घेतलाय। या काही दिल्लीमध्ये जे आंदोलन चाललंय, या आगेमध्ये तेल ओतायचं काम या सोशल मीडियाच्या माध्यमातून ते करत आहे। म्हणजे ह्या आंदोलनामध्ये इंडिया आघाडी, महाविकास आघाडी ही आतंकवादासारखी परिस्थिती या देशामध्ये निर्माण करू पाहत आहे। पण मी यांना सांगतो, केंद्रात आदरणीय नरेंद्रजी, महाराष्ट्रात आदरणीय देवेंद्रजी आणि शिक्षण खात्यात आदरणीय धर्मेंद्रजी, काही बदल होणार नाही। सरकारनं शिक्षण मंत्र्याचा राजीनामा निश्चितपणानं घेऊ नये, म्हणून मी म्हटलं महाराष्ट्रात देवेंद्र, केंद्रात नरेंद्र आणि शिक्षण खात्यात धर्मेंद्र, अजिबात बदल शिक्षण खात्याच्या मंत्र्याच्या मध्ये करू नये। अशा लोकांच्या बोलण्याला किंमत देण्याची गरज नाही। शेतमालाला जरूर किंमत द्या, पण अशा नेत्यांच्या बोलण्याला किंमत देऊ नका। अशा लोकांच्या बोलण्याला किंमत देण्याची गरज नाही। शेतमालाला जरूर किंमत द्या, पण अशा नेत्यांच्या बोलण्याला किंमत देऊ नका। विद्यार्थ्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करणं आमचं कर्तव्य असल्याचं फडणवीस म्हणालेत। काही उणीवा राहिल्या असतील तर त्या दूर करू असंही मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेत। विद्यार्थ्यांच्या मागण्यांशी आम्ही समरस असल्याचं फडणवीसांनी म्हटलेलं आहे। त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवण्याचं काम सुरू आहे। विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय केंद्र आणि राज्य सरकार घेईल असंही फडणवीस म्हणाले। आपल्या देशाची बदनामी होणार नाही अशा प्रकारचा विचार केला पाहिजे। आणि विशेषतः मी पहिल्या दिवशीपासून आमचं सगळ्यांचं मत आहे की विद्यार्थ्यांच्या ज्या आशा आकांक्षा अपेक्षा असतील त्या पूर्ण करणं हे सरकारचं कर्तव्य आहे आणि ते आम्ही करू। काही उणीवा राहिल्या असतील तर त्या उणीवा दूर होतील। फक्त त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही लोक, विशेषतः काही राजकीय पक्ष ज्या पद्धतीनं कारभार करतायत ते काही योग्य असं माझं मत नाही। विद्यार्थ्यांच्या मागण्यांची आम्ही समरस आहोत आणि विद्यार्थ्यांच्या हिताचेच निर्णय
हे केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार घेईल. सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जंतर मंतरवर जाऊन अभिजित दिपके यांची भेट घेतलेली आहे. यावेळेला संपूर्ण परिस्थिती जाणून घेत जरांगे पाटलांनी सरकारला इशारा दिलाय. पुन्हा हल्ला झाला तर भाजप सरकारला महाराष्ट्र राज्यात फिरू देणार नाही असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय. तर जंतर मंतरवरील जागा सोडू नका, संपूर्ण देश तुमच्या मागे उभा आहे असं आवाहन जरांगे पाटील यांनी विद्यार्थ्यांना केलेलं आहे. आपल्या देशातल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून हे सरकार म्हणजे ज्या भाजपचं सरकार प्रत्येक वेळेस गोरगरीब लोकांच्या लेकरावरती जाणून बुजून अन्याय करत आहे. जर या पुढच्या काळात कधी सरकारकडून जर आता हल्ला विद्यार्थ्यांवरती करण्याचा प्रयोग जर सरकारने केला, यांचं महाराष्ट्रासह राज्यात फिरणं पूर्ण बंद होणार आणि यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. तुम्ही ही जागा सोडू नका. आम्ही सगळा देश तुमच्या मागे आहे. तुम्ही तिकडे गेलात ना, हे आंदोलन मोडून टाकतो. शांततेच्या आंदोलनात एवढी ताकद आहे की आम्ही सिद्ध करून दाखवलंय. आम्ही सुद्धा तुमच्या सोबत येतो. ही जागा फक्त सोडू नका. सरकारला आपण निवडून दिलेलं आहे. आपण आपल्या मायबापांना यांना मतदान केलंय, आपल्या गावकऱ्यांनी यांना मतदान केलंय, आपल्या जिल्ह्यानं तालुक्यानं यांना मतदान केलंय. परंतु हेच आज आपल्या विद्यार्थ्यांवरती लेकरा बाळावरती उलटले. यांना उलट करायची ताकद या विद्यार्थ्यात आणि या राज्यातल्या गोरगरीब जनतेत आहे, हे यांच्या लक्षात नाहीये. परंतु या पुढच्या काळात जर तुम्हाला कुठं धक्का लागला तर आम्ही सगळे तुमच्या सोबत आहेत. सोनमच्या सोबत आहेत, आपल्या अभिजित भैयांच्या सोबत आहेत. ज्यांनी निवडून दिलं त्यांच्याच मुलांना मारहाण करण्यात आली. आम्ही शांत बसणार नाही असं म्हणत जरांगे पाटलांनी सरकारला इशारा दिलाय. लाठीचार्जवरून जरांगेंनी सरकारला इशारा दिलाय. गोरगरीब लेकरांवर अन्याय करताय का असं म्हणत जरांगे पाटील यांनी सरकारचा समाचार घेतलाय. सरकारने फार मोडूनच काढलेत लोक. त्याचं काय, मी आता नुसती धमकीच दिली. फक्त तुम्हाला महाराष्ट्रात आणि देशात फिरून द्या धमकीच दिली. पण दिली कधी, तुम्ही हाणल्यावर. आता तुम्हाला जर एखाद्याने चापट लावली, तुम्ही गप बसता बूम फेकून आणता ना टकोऱ्यात त्याच्या. आमचे लेकरं गोरगरिबाच्या खेड्यातून आलेत आणि तुम्ही इथं, दिल्ली आमची राजधानी आहे, दिल्ली म्हणजे प्राण आहे त्या देशाचा. इथं तुम्ही आमच्या लोकांना जीव घालायचं सोडून दांड्याने मारायला लागला. तुम्हाला कशी सुट्टी देणार राव? निवडून देणारे आमचे मायबाप आहेत तिकडं देशात, आणि ज्या मायबापांनी निवडून दिलं त्यांच्याच पोरांना आणि पोरींना तुम्ही इथं मारायला लागलात. शांत बसणार कसे? क्षत्रिय मराठी आहेत, आम्ही शांत नाही बसू शकत. तर तरुणांवर झालेल्या लाठीचार्जवर सुप्रीम कोर्टानं सुनावणी घेण्यास नकार दिलेला आहे. सुप्रीम कोर्टानं तातडीनं सुनावणी घेण्यास नकार दिलाय. व्हिडिओ पाहण्यात कोणताही, मारहाणीचे व्हिडिओ पाहण्यात कोणताही रस नसल्याचं कोर्टानं म्हटलंय. तसंच आमचा वेळ वाया घालू नका असंही कोर्टानं यावेळेला म्हटलेलं आहे. सुप्रीम कोर्टानं काय म्हटलंय बघूया. आमचा वेळ वाया घालू नका. न्यायाधीश सूर्यकांत यांनी पोलिसांच्या अत्याचाराचे व्हिडिओ असल्याचं सांगणाऱ्या वकिलाला सरन्यायाधीशांनी सांगितलं, आम्हाला व्हिडिओमध्ये रस नाही आणि ते पाहण्यासाठी आमच्याकडे वेळही नाही असं सरन्यायाधीशांनी म्हटलेलं आहे. दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला महाराष्ट्रातूनही मोठा पाठिंबा मिळतो. या आंदोलनाचे पडसाद मुंबईसह पुणे आणि नागपुरातही उमटलेत. मुंबईमध्ये भाजप कार्यालयाबाहेर काँग्रेसनं आंदोलन केलं. पुण्यातही याचे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळत आहे. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीनं या आंदोलनाला पाठिंबा दिला असून विद्यार्थ्यांवर केलेल्या मारहाणीचा निषेध नोंदवण्यात आलाय. सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुण्यातही आंदोलन करण्यात आलं. विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ पुण्यामध्ये राजभवनाच्या बाहेर काळे झेंडे दाखवून सरकार विरोधात निषेध नोंदवण्यात आला. तर दुसरीकडे नागपुरातही काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले. नागपूर शहर आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं लोकभवन इथं आंदोलन करण्यात आलं आणि मोदी सरकारच्या दडपशाही विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान आंदोलक आक्रमक झाल्यानं पोलिसांनी या आंदोलकांची धरपकड केली. सोनम वांगचुक यांनी जे.पी. नड्डा यांना एक पत्र लिहिलेलं आहे. सरकारने विद्यार्थी आंदोलकांवर कोणतीही दंडात्मक कारवाई न करण्याचं आश्वासन दिलं तर मी उपोषण मागे घेईन.
पेपरफुटी प्रकरणी जबाबदारीची मागणी केली असून शांततापूर्ण निदर्शनं हाताळताना संयम बाळगण्याचं आवाहन सुद्धा सोनम वांगचुक यांनी केलेलं आहे. अभिजित दिपके यांनी सरकारला इशारा दिलेला आहे. सरकारनं आमचं ऐकलं नाही तर मोठा निर्णय घेणार असा इशारा अभिजित दिपके यांनी दिलेला आहे. 20 तारखेची गर्दी ट्रेलर होता असं यावेळेला दिपके यांनी म्हटलंय. अपना प्रोटेस्ट जारी रखना है, हम पीछे नहीं हटेंगे और अगर सरकार हमारी बात नहीं मानती है तो हम बहुत जल्द एक बहुत बड़ा कॉल देंगे. और जो 20 जुलाई को भीड़ थी वो तो ट्रेलर था, वो ट्रेलर था. 20 जुलाई को जो भीड़ आई थी वो ट्रेलर था. सरकार से रिक्वेस्ट है, बात मान लीजिए. इतना अहंकार ठीक नहीं है. किस बात का अहंकार है आपको? हमारे वोट से आप बैठे हुए हो वहां पर, वरना क्या करते? तो अपना अहंकार छोड़ दीजिए, बातें मान लीजिए. अगर आप बात नहीं मानोगे तो पूरे देश में आंदोलन होगा, सिर्फ दिल्ली में नहीं होगा, पूरे देश भर आंदोलन होगा. JP नड्डा हे आंदोलकांशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे. नड्डा आणि जितेंद्र सिंह आंदोलकांना भेटणार आहे, त्यामुळे तरुणांच्या आंदोलनावर तोडगा निघणार का याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. तर धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा द्यावाच लागेल. सरकारनं चर्चेसाठी जंतर मंतरवर यावं. सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. बोला कि JP नड्डा जी हम लोगों से बात करना चाह रहे हैं, तो उनके घर बुलाया. हमने सरासर मना कर दिया कि हम लोग किसी के घर नहीं जा रहे, हम लोग किसी के ऑफिस नहीं जाएंगे. जनता का दरबार यहाँ लगा हुआ है, जनता के बीच आना चाहिए मिनिस्टर्स को. अगर उनको बात करनी है तो बातचीत जंतर मंतर पे होगी. लेकिन हम भी पढ़े लिखे लोग हैं, तो हम लोगों ने सोचा कि अगर उनको डर है कि यहाँ पे कोई सिक्योरिटी सिचुएशन हो जाए तो इससे कोई न्यूट्रल प्लेस जंतर मंतर के आसपास में हम लोग मिल सकते हैं. अभी उनसे सुनना बाकी है. एंड दूसरी बात कि ये ज़रूरी है कि सरकार का मंशा हो हमारे डिमांड्स को एक्सेप्ट करने की, तभी बुलाए. हम लोग बेफिजूल वाली बातें करने के लिए हम लोग के पास वक्त नहीं है, बहुत कीमती समय है. दिल्लीतील जंतर मंतरवर सुरू असलेलं आंदोलन स्पॉन्सर आंदोलन आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशामध्ये विकासाचा धंदावाद सुरू असताना विरोधक आंदोलनाच्या माध्यमातून वेगळा अजेंडा राबवत असल्याची टीका रवींद्र चव्हाण यांनी केली आहे. या आंदोलनाला कोणत्या देशातून फंडिंग येते लवकरच बाहेर येईल असंही त्यांनी म्हटलेलं आहे. स्पॉन्सर्ड असं आंदोलन आहे. नीटच्या परीक्षेचा पेपरफुटीवरून हा प्रकार घडला आणि त्यामध्ये असणारे 7-8 जण जी होती त्या सर्वांना अटक झाली आहे. ते जेलमध्ये आहेत, त्यांच्यावरती कारवाई झाली आहे, त्यांना कठोर शिक्षा होणार आहे. असं असताना सुद्धा कुठेही आपण पाहिलं असेल या आंदोलनामध्ये विरोधकांचा वेगवेगळा अजेंडा आहे आणि त्या वेगवेगळ्या अजेंड्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला संधी कुठे मिळते का याचा त्यांना शोध आहे. नक्षलवाद फोफावत जो होता आणि त्याला जे फंडिंग होत होतं, जे बाहेरून जे फंडिंग होत होतं, ज्या संस्थांना होत होतं, अशा बऱ्याच संस्थांवरती सुद्धा बंदी घालण्याचं काम हे केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून झालेलं आहे. याची आपणा सर्वांना कल्पना आहे. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, काही दिवसात हे आंदोलन जे आहे हे स्पॉन्सर्ड बाय कोणाचं होतं? बाहेरच्या ज्या शक्ती आहेत विविध देशांमध्ये की ज्या यामध्ये काम करतायत, फंडिंग करतायत, ते लवकरच लोकांच्या समोर येईल. तर दुसरीकडे शरद पवार यांनी सकाळी अचानक संसदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीचे काही फोटो समोर आलेले आहेत आणि यामध्ये पंतप्रधान मोदी हे अगदी हाताला धरून शरद पवार यांना आपल्या कक्षामध्ये आणताना आणि हसत खेळत त्यांच्याशी गप्पा मारताना दिसत आहेत. भेटीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्रही त्यांनी दिले. या पत्रात राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या, सिंचन यांच्यासह इतर महत्त्वाच्या बाबींचा उल्लेख असल्याचं समजते. दरम्यान पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, ते कोणत्याही कारणासाठी पंतप्रधानांना भेटू शकतात असं कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी म्हटलंय. तर दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेतली जात असल्याचा दावा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केलाय.
शरद पवार यांनी आज सकाळी अचानक संसदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतलेली आहे. या भेटीचे काही फोटो समोर आलेत. यामध्ये पंतप्रधान मोदी अगदी हाताला धरून शरद पवार यांना आपल्या कक्षात आणताना दिसतात. साहेब हे ज्येष्ठ नेते, देशाचे नेते, ते मोदी साहेबांना कधीही केव्हाही भेटू शकतात आणि कुठल्याही कामानिमित्त. शेवटी काल ते जंतर मंतरवर गेले असतील, त्यांचे प्रश्न ऐकले असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांना माहिती, त्यामुळे ते मोदी साहेबांना भेटू शकतात. मोदी साहेबांचे शेतकऱ्यांचे प्रश्न ते मांडू शकतात. भेटीचा अर्थ काय होता, काय त्याबाबतीत मला कुठल्याही प्रकारची कल्पना नाही आहे. या आंदोलनाचा भाग म्हणूनच त्यांनी आज देशाचे पंतप्रधानांच्या बरोबर भेट घेतली आणि मला वाटतं विद्यार्थ्यांच्या त्यांनी चर्चा केलेली आहे. ही करत असताना अनेक प्रश्न असतात आणि त्या प्रश्ना बाबतीमध्येच फक्त ही भेट असेल ही खात्री आहे. मला NDA मध्ये जाण्याचा प्रश्न, त्यानंतर विलिनीकरणाचा प्रश्न आणि बाकीच्या प्रश्नाची जी चर्चा सुरू झालेली आहे, मी स्पष्ट करू इच्छितो. जर NDAच्या बाबतीमधली भूमिका असती तर मग महाराष्ट्रामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने मला वाटतं 27 जिल्ह्यामध्ये आंदोलन झालं, ती झाली नसती. NDAच्या विरोधामध्ये भूमिका आम्ही घेतली नसती. त्या भेटीबाबत शरद पवारजी आणि त्यांचा पक्ष जेव्हा टिप्पणी करेल नंतरच त्यावर बोलणं उचित ठरेल. शरद पवार साहेबांनी मोदी साहेबांची भेट घेतली आता दिल्ली. कोणाची? मोदी साहेबांची. ठीक आहे ना. आता पवार साहेब तिथे राज्यसभेवर सुद्धा आहेत, नेते आहेत, तर त्यांनी भेट घेणं आहे ते स्वाभाविक आहे. ते काही नवीन काही बीजेपीच्या आंदोलनावर चर्चा झाली. कारण मी तिथे नव्हतो, कशावर चर्चा झाली मला नाही माहिती. आपण बघतोय शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतलेली आहे. अचानक झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय आणि यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अगदी हाताला धरून शरद पवार यांना आपल्या कक्षात आणताना दिसत आहेत. माणसं मरतायत, खूप हेल्पलेस वाटतंय. माणसाची किंमत इतकी कमी माहीत नव्हतं. अभिनेत्री पूर्वा कौशिकने हा व्हिडिओ त्याचा व्हायरल झालेला आहे. तरुणांवरील लाठीचार्ज पाहून पूर्वा व्यथित झाली आहे. मराठी अभिनेत्री पूर्वा कौशिक हिने एक व्हिडिओ शेअर केला असून त्यामध्ये दिल्लीतील जंतर मंतरवरच्या आंदोलनाला तिनं पाठिंबा दर्शवलाय. तसंच आंदोलनावेळेला विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा तिनं निषेध केलाय. व्हिडिओमध्ये तिला अश्रू अनावर झाले असून तिनं आपली हतबलताही व्यक्त केली आहे. सहन नाही होती. खूप हेल्पलेस फील करणं काय असतं ते मला कळतंय की आपण काहीच नाही करू शकत. काहीच माणसं मरतायत, चाललंय, काहीही चाललंय. लोकशाही असलेल्या देशात असं चाललंय आणि मुद्दा तोच आहे की आत्ताही मी हे जे बोलते ते टाकलं किंवा बोललं तर म्हणणार की भाई एवढं काय झालं, एवढं काय. यानंतर बातमी दिल्लीतल्या जंतर मंतरवरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतले 16 मेट्रो स्टेशन बंद करण्यात आलेली आहेत. मात्र मेट्रो बंद करून काही फायदा होणार नसल्याचं केजरीवाल यांनी म्हटलंय. मेट्रो बंद केल्यानं केजरीवाल यांनी सरकारवर जोरदार टीका केलेली आहे. दिल्लीमधली जवळपास 16 मेट्रो स्टेशन बंद करण्यात आलेले आहेत आणि यावरूनच केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केलेला आहे. मेट्रो स्टेशन बंद करून काहीही होणार नसल्याचं केजरीवाल यांनी म्हटलेलं आहे. सारे स्टेशन बंद कर दोगे, लोग पैदल चल के पहुंच जाएंगे. लोगों का पैदल चलना भी बंद कर दोगे, लोग कुछ ना कुछ तरीका निकाल के पहुंच जाएंगे. ये युवा हैं, ये 18 से 30 साल की उम्र के बच्चे हैं. इनको रोकने की कोशिश मत करो, इनकी बात मान लो. ये सरकार के अपने फायदे में रहेगा. यानंतर पुढल्या बातमीकडे. नागपुरात भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. राहुल गांधींच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं.
राहुल गांधींचे निषेध करणारे पोस्टर्स भाजपनं झळकले आहेत. पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय. महाराष्ट्र 24 तास चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे बॉडी किती स्ट्रॉंग बने कमी खाऊन पोट भरे डायजेशनला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन. MDH